मग तसं कर. कपडे घेणार आहोत आम्ही आता. हाय गाईज, कसे आहात? तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. बघा स्वरा आली आणि ती म्हटली काहीतरी खायचं आहे काकी. तर मी म्हटलं काय बनवू. मग ती बोलली पोह्याचं काहीतरी बनवा, पण बोलली नका बनवू. मग मी म्हटलं हो, मला सुके पोहे बनवता येतात. तर मी आता ते सुके पोहे बनवणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल मी कसे बनवते. आणि तुम्ही पण जरा वेगळे बनवत असताल तर मला प्लीज कमेंट करून रेसिपी सांगा कशी असते, म्हणजे तुम्ही कसं बनवता. ओके, तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर गाईस, सुके पोहे कसे बनवते मी तुम्हाला ते दाखवणार आहे. बघा, मी पोहे घेतलेत, शेंगदाणे भाजून, मिरची कापून, जिरे मोहरी तेल टाकणार आणि बनवणार. गाईस, विषय काय झालाय, माझ्याकडून एवढे चांगले झालेच नाहीत. हा, डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में. चांगले. ओके, बघायचे तुम्हाला. तर आम्हाला फिरायला जायचंय 2 दिवस. तर मला हे कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे, म्हणून आता मी चालले आहे शॉपिंगला. तर चला, मी तुम्हाला तिथं गेले का दाखवते काय काय शॉपिंग करते ते. आम्ही ना कपड्याच्या दुकानात आलोत. बघा, कपडे घेणार आहोत आम्ही आता. तर गाईज, आम्ही आलो शॉपिंग करून, कारण पाऊस होता म्हणून आम्ही फोन नाही काढला. आणि दुकानात गेल्याच्या नंतर खूप गर्दी होती, त्याच्यासाठी आम्ही काय तिथं व्हिडिओ काढला नाही. आणि आता मी घरी आले आणि कपडे घालून पाहिले कसे येतं. तो घातला होता, पण म्हणजे याच्यावरचा टॉप आहे, तो घातला होता, पण फोटो नाही काढला, व्हिडिओ नाही काढला, ध्यानात नव्हतं, चार्जिंग संपली. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी याची भाजी बनवणार आहे, दोडक्याची, आणि मी भाकर बनवणार आहे. ओके, आणि मी डाळ पण भिजू घातली, त्याच्यासाठी डाळ लागते की नाही, आणि लसूण पण सोलून ठेवलं. जर दोडक्याची भाजी बनवता येत असेल तर प्लीज मला रेसिपी कमेंटमध्ये सांगा, स्टेप बाय स्टेप, कारण मला काही भाजी येत नाहीत. तर गाईज, आम्ही जेवण केलेलं खूप वेळ झाला, पण थोडंसं काम होतं मला, म्हणून म्हणजे मी भांडे घासून ठेवले ना, कारण की उद्या उपवास आहे सगळ्यांना. त्याच्यासाठी मग आज सगळं स्वच्छ करून ठेवलं, नाही तर कधी कधी उद्या भांडे घासत असते. आणि असं पण आत्ता 11:38 झाले. तर गाईज, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मी आता एडिटिंग करते आणि झोपते. गुड नाईट, बाय.